तामिळनाडूच्या राजकारणात सध्या तासागणिक राजकीय समीकरणं बदलत आहेत. सुपरस्टार थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने मॅजिक फिगरच्या जवळ मजल मारली असली तरी सत्तेचं गणित अजूनही सुटलेलं नाही. 234 सदस्य असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 118चा आकडा गाठताना विजयची मोठी दमछाक होत आहे. राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट झाली, पण हातात बहुमताचं अधिकृत पत्र नसल्याने शपथविधीचा मुहूर्त लांबणीवर पडलाय. शुक्रवारी रात्रभर तामिळनाडूत सत्तेचा सस्पेन्स कायम होता. कधी टीव्हीकेने बहुमत गाठल्याच्या बातम्या येत होत्या, तर कधी पाठिंब्याचं पत्रच खोटं असल्याचा दावा समोर येत होता. परंपरागत विरोधक असलेले डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येणार की काय अशा चर्चांनी जोर धरल्याने विजयच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. या राजकीय सापशिडीत थलपतीला पावलोपावली नवे धडे मिळत आहेत. काँग्रेसचे 5 आमदार आणि डाव्या पक्षांच्या 4 आमदारांनी पाठिंबा जाहीर केल्यावर विजय सत्तेच्या जवळ पोहोचला होता, पण ऐनवेळी IUMLने साथ सोडली आणि VSKने आपला निर्णय लांबणीवर टाकला. त्यामुळे 116 आणि 118 या आकड्यांच्या खेळात विजय अडकला आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी अद्याप सत्तेचं निमंत्रण धाडलेलं नाही. अवघ्या 2 जागांसाठीचा हा पेच थलपती विजय कसा सोडवणार, की तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठा उलटफेर होणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. Media, it was telecasted that there was a letter in support of TVK by my MLA S. Kamaraj. So we are all panicked and we are all shocked, and I got an appointment with the Honorable Governor, and I came and showed the real letter which I got it for our chief ministerial candidate Palanichami, who we hope that we may get a chance. But after coming back, now only I came to know through my lawyer, TVK has come and submitted that Xerox copy of the letter to the Honorable Governor, and Governor asked about the original. They told they will bring it along with the MLA. There has been forged happened. Yes. Then the forged letter was given, Xerox copy was given by the TVK asking for this thing, vote of confidence. It's a forgery. How can you accept this in the democratic country? How can you allow a party to form the government to submit forgery documents? सुपरस्टार विजयसाठी सिल्वर स्क्रीनवर विजय मिळवणं सोपं असलं तरी राजकारणाच्या या मैदानावर त्याला चांगला संघर्ष करावा लागतोय. आता हा 2 जागांचा आकडा थलपती कसा जुळवतो हे पाहणं कौतुक्याचं ठरेल.